पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात औषधांचा साठा तयार ठेवा। उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन। पुसद प्रतिनिधी। पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांना चांगला उपचार करा। पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात औषधांचा साठा तयार ठेवा। रुग्णांना सहकार्य करा, या आशयाचे निवेदन उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना दिनांक 29 मे 2025 रोजी देण्यात आले। निवेदन देण्यापूर्वी अमजद खान मित्रमंडळाच्या वतीने संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करण्यात आली। त्यानंतर अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। हे विशेष उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उच्च दर्जाचे उपचार देण्याचा प्रयत्न करावा। येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होत आहे। पावसाळ्यात अनेक प्रकारचे साथीचे रोग उद्भवतात। असंख्य ग्रामीण रुग्णालय ग्रामीण भागातून व शहरी भागातून उपचाराकरिता रुग्ण मोठ्या अपेक्षेने रुग्णालयात उपचाराकरिता येतात। शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये बहुसंख्य रुग्ण गरीब असतात, त्यांची परिस्थिती हलाखीची असते। अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये खासगी रुग्णालयात महागडे उपचार घेऊ शकत नाही। अशा रुग्णालयामध्ये त्या रुग्णांना अनेक महागड्या रक्त चाचण्या कराव्या लागतात। रक्त चाचण्या उपचार अधिक खर्चाचे असल्याने गरीब रुग्णांचा ओढा हा शासकीय रुग्णालयाकडे असतो। त्या गरीब रुग्णांना पावसाळ्यात होणारे साथीचे रोग व इतरही रोगांवर योग्य उपचार करण्याच्या सोयी कराव्यात, या मागणीचे निवेदन देण्यात आले। त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना योग्य प्रयत्न करावे अशी विनंती देखील निवेदनातून केली आहे। सोबतच इतर कर्मचाऱ्यांचा व्यवहार सौजन्यशील असावा व तज्ञ डॉक्टरांनी योग्य वेळेवर ओपीडी मध्ये रुग्णांची तपासणी करावी, या मागणीचे निवेदन येथील अमजद खान मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आले। या निवेदनावर अमजद खान, अन्य खान, चांद खान, गफ्फार खान, कौशिक अली, सय्यद आशिफ, मिर्झा आयुब बेग, बाबू पटेल, जफर पटेल, इनायतुल्ला शाह, शेख मुशब्बीर, मिर्झा इस्माईल बेग, साजिद खान, शेख रहीम, शेख अब्बास यांच्या सह्या आहेत। हो आता पाँच साल है ना, डॉक्टर चेकअप करा लेगा। तो डॉक्टर आले की नाही पाहायला तुम्हाला? डॉक्टरांना पाहिलं का? नर्सेस करून पाहिलं ना? जेवण करायलाच राहतात, जेवण करता आम्ही जवळ आलो की डॉक्टर जेवण रुग्णालयामध्ये ती औषध आपल्याला भेटत नाही। बाहेर लिहून देतात औषध नाही। काही नागरिकांचं म्हणणं आहे मॅडम असं की तुम्ही काही दवाई पूर्तता होत नाही। जे आपले डॉक्टर आहेत तेवढे एक्सप्रेस वाले नाही, त्याला हे नाही, म्हणजे असेच बसवलेले डॉक्टर असे दिसतात। आणि जेव्हा मी संध्याकाळी आलो, समजा रात्री पेशंट घेऊन येतो मी, कधी सिद्धरचं याचं, तर आपले जे डॉक्टर ते कधी म्हणतात जेवायलाच गेलेले आहे, 10 वाजता 11 वाजता पुरी तिथं नव्हते। एक नर्स होती तिथं फक्त बसून। त्या दिवशी मी एक सतीश खडसे म्हणून मुलगा घेऊन आलो होतो, लेडीजच्या डिलिव्हरी मध्ये समजा जेंट्सही तिथं राहतात असं आमच्या कानावर आलेली गोष्ट आहे। चपराशी वगैरे तर सगळे राहणारच आहे बाबा। ही अशी हे आहे की एकाच्या माणसाने होत नाही डिलिव्हरी। आता हो स्टाफ आहे ना, पण लेडीज पण आहे, जेंट्स पण राहतात। असं नाही की अरे डॉक्टर तर जेंट्सच आहे ना। आता लेडीज वरतून द्यायला पाहिजे आम्हाला, सगळ्या लेडीजच द्यावा असं। तसं तर होते का? डिलिव्हरीसाठी आपल्याकडे डॉक्टर नाही किती वर्षापासून, आम्ही किती वेळा मागणी केली।
काय तुम्ही आता वरतून आम्ही निवेदन करा. राज्यमंत्री साहेबाला देणारच आहोत निवेदन असं नाही. आता आपण प्रस्ताव पाठवलाय की वुमन्स हॉस्पिटल द्यावा. हो चांगलं आहे ना ते. हा त्याच्या जागेसाठी आम्ही मागणी करत आहोत. वुमन्स हॉस्पिटल दिलं तर फारच छान होईल. ओसी काय नाम दिलं